घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सवाल विचारला आहे आणि तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपला तटकरेंची घराणेशाही कशी चालते, तुमची पालखी वाहतायत म्हणून गद्दारांची पिळावळ तुम्हाला चालते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। तर स्वप्नातल्या पालकमंत्र्यांची जॅकेट जुनी झाली तरी मंत्रिपद मिळेना असा टोलाही त्यांनी गोगावलेंना लगावलाय। त्याच्यानंतर रायगड म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे तुम्हाला चालतं। मग आज त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही। बघा ते घराणं तुमच्या सोबत राहतं का? नाही, दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय, तो आता त्यांचाच पक्ष झालाय। म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही, गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते कारण तुमची पालखी वाहतात म्हणून। तानाजी मालुसऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले। बरं, दुर्दैव असं आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रिपद काय मिळतच नाही। आता काय करायचं त्यांच्यासाठी?